लग्नानंतर होईलच प्रे मालिकेच्या पुढील भागात लवकरच आपल्याला काव्या आई होताना बघायला मिळेल. पण त्या अगोदर पार्थ आणि काव्यामध्ये थोडासा दुरावा निर्माण होईल. म्हणजेच अनिशाने आता काव्याला सांगितल्यामुळे काव्या पुन्हा एकदा तिच्या करिअरवर फोकस करू लागते. काव्या पार्थाला म्हणते की ती पुन्हा एकदा नव्याने आता कलेक्टरच्या परीक्षेसाठी तयारी करणार. काव्या तिच्या स्वप्नाकडे जाणारच असते की पार्थ आनंदाची बातमी देतो की काव्या आई होणार आहे. तेच दुसरीकडे जीवा आणि नंदिनी सुद्धा बाळात स्वप्न पाहू लागलेत. तर जीवा आणि नंदिनी आता त्यांच्या बाळाचं नावही ठरवतात. पण मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. नंदिनी जेव्हा डॉक्टरांकडे चेकअपसाठी जाते तेव्हा तिला आता वाईट बातमी समजते. नंदिनी आता घरी येऊन सगळ्यांना सांगते की माझं आई होणं कठीण आहे. त्याच वेळी पार्थ घरी येऊन सांगतो की काव्या लवकरच आई होणार आहे. तर स्वतःच दुःख बाजूला ठेवून जीवा नंदिनी काव्याच्या आनंदात सामील होतात. तर प्रेग्नन्सीमुळे काव्याच्या कलेक्टर होण्याच्या स्वप्नाला आता पूर्ण विराम लागला आहे.